जय जिजाऊ. हिरकणी बुरुज माझं साम्राज्य या बुरुजावर मी इंदू गायकवाड आपलं स्वागत करते. आजचा वेगळा विषय आहे, तो आहे सेल्फ स्टडी बाबत. आता सेल्फ स्टडी कशासाठी? कॉलेजचा अभ्यास असतो, शाळेचा अभ्यास असतो, क्लासचा अभ्यास असतो, सगळा अभ्यासच असतो. आणि त्यात आता नवीन काय बरं सेल्फ स्टडीची? कशाला पाहिजे सेल्फ स्टडी? वेळ आहे कोणाला सेल्फ स्टडीसाठी? आणि कशाला करायचा? मेन म्हणजे सेल्फ स्टडी कशासाठी करायचा, त्याची गरजच काय? तो नाही केला तरी चालणार आहे आणि कंपल्सरी नाहीये. तो कुठं आपल्याला शो करायचा नाही, कुणाला दाखवायचा नाहीये की काय केलंय काय नाही केलंय. कोण विचारणार आहे की तू काय केलंय काय नाही केलेलं आहे? कुठे करायचा आहे हा सेल्फ स्टडी? तर हा सेल्फ स्टडी कंपल्सरी आहे, आपल्या स्वतःसाठी आहे. तो कुणाला दाखवायचा नसतो. पण आपलं मन जे आहे ना, तो आपला मनाचा आरसा, तो आपल्याला बघायचा असतो. तो आपल्याला आपलं रियालिटी दाखवतो, खरं स्वरूप दाखवतो. अभ्यास करता तुम्ही का शो करता की काय करता? फक्त शाळेला जाता, कॉलेजला जाता, क्लासला जाता, पण रिअलमध्ये काय करता तुम्ही दररोज? हे कोण दाखवणार? तर हा सेल्फ स्टडी दाखवणार आहे ते. आता हा जो सेल्फ स्टडी करायचा आहे तुम्हाला, त्यासाठी तुम्हाला तुमचं स्वतःचं वेळापत्रक तयार करायला पाहिजे, टाइम टेबल तयार करायला पाहिजे. आणि हे टाइम टेबल केल्यानंतर ते टाइम टेबल आपण घरी लावायचं. येता जाता आपल्याला दिसेल त्या जागेवरती ते टाइम टेबल लावायचं कंपल्सरी, आपल्यासाठी, आपल्या शिस्तीसाठी, आपल्या अभ्यासासाठी आणि आपल्या स्वतःच्या परीक्षेसाठी. आणि ते काय त्याचं गुणदान होणार नाहीये की तुम्ही एवढा अभ्यास केलाय तुम्हाला किती गुण मिळणार आहे, त्याची काय आपल्याला परीक्षा द्यायची नसते. तर आपल्या मनाचा आरसा आपल्याला बघायचा असतो, खरं रूप आपल्या अभ्यासाचं बघायचं असतं, स्वतःचं बघायचं असतं की आपण स्वतः करतोय का अभ्यास, का फक्त आपण दाखवतोय, नाटक करतोय अभ्यासाचं. तर त्याची ओळख होण्यासाठी आपल्याला सेल्फ स्टडी सर्वात पहिला करायला पाहिजे. आणि तो स्वतःसाठी करायचा आहे. ती स्वतःची एक परीक्षा आहे असं समजून करायचं, मनापासून करायचं आहे, जबरदस्तीने नाही. तुम्ही जेवढं मनापासून स्वतःसाठी कराल ना, तो अभ्यास तुमचा खरा अभ्यास असतो आणि त्याच्यातूनच तुम्हाला तुमची प्रगती साधायची असते. आता बघा, हा जो सेल्फ स्टडी आहे तो कसा करायचा आणि काय त्याचं वेगळेपण असं काय आहे? आपण नाही केलं तरी काय बिघडणार आहे असं म्हणू शकतो, परंतु त्याचं वेगळेपण काय, ते आपल्या फायद्याचं कसं आहे आणि नक्की काय त्यातून आपल्याला मिळणार आहे? तर हा सेल्फ स्टडी करणं म्हणजे कसं असतं की उजळणी करणं आहे. उजळणी म्हणजे रिव्हिजन. तुम्ही जे काही शाळेमध्ये अभ्यास करता, ज्या तुम्हाला टीचर शिकवतात शाळेमध्ये, क्लास असेल तर क्लासमध्ये जे तुम्हाला टीचर शिकवतात, तर तो जो अभ्यास असतो तो तुम्ही तिथं काय करत असतात, समोर तुम्हाला टीचर शिकवत असतात, तुम्ही ऐकत असतात आणि इथं तुमच्या स्टोअर करत असता. इथं तुम्ही लक्षात ठेवत असता. समोर जे शिकवलेलं आहे, जे समजून सांगितलेलं आहे तुम्हाला टीचरने, ते तुम्ही ऐकता मन लावून आणि इथं कुठेतरी ते साठवून ठेवता. मग ते साठवून ठेवलेल्यानंतर तुम्ही बुकमध्ये लिहिता, क्वेश्चन सोडवता, स्वाध्याय सोडवता, वर्गपाठ सोडवता, गृहपाठ सोडवता, परीक्षा देता, एक्झाम पेपर सोडवता, क्वेश्चन पेपर वगैरे सोडवता. हे सगळं तुम्ही ॲक्टिव्हिटी करत असता. पण हे सगळं कुठं असतं? तुमच्या इथं स्टोअर केलेलं असतं. आता तिथं जर तुम्ही टीचरनी शिकवण्याकडे जर तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलेलं असेल, क्लासमध्ये शाळेमध्ये व्यवस्थित लक्षपूर्वक जर तुम्ही ते साठवून ठेवलं असेल मेंदूमध्ये, तर ते तुमच्या पेपरला तुम्हाला ते लिहिता येतं. जर तिथं स्टोअर झालं नसेल तर तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहिलेलं आहे, स्वाध्याय सोडवलेला आहे, गृहपाठ सोडवलेला आहे, सगळं काही केलेलं आहे, पण इथं काहीच साठवलेलं नाही, तर तुम्हाला पेपरमध्ये काय तुम्ही काहीच लिहू शकणार नाही. वहीमध्ये आहे ते वहीतच राहणार आहे, डोक्यामध्ये ते घुसणारच नाहीये. कधी ते घुसेल तुमच्या डोक्यामध्ये, स्टोअर कधी खरं होईल? जेव्हा तुम्ही रिव्हिजन कराल, उजळणी करून ते व्यवस्थित इथं साठवून ठेवाल, तेव्हा ते तुम्हाला पेपरमध्ये लिहिता येणार आहे. हे खरं तर पहिलं तुमचं सेल्फ स्टडीचा पहिला फायदा आहे. नाहीतर तुमच्या मेहनतीवर, तुमच्या फक्त अभ्यासाच्या शो ऑफवर करण्यावरती काहीच त्याचा उपयोग होणार नाही. त्या अभ्यासासाठी तुम्ही जो वेळ खर्च करणार, जे तुमचं गोष्टी ज्या तुम्ही यूज करणार, तर त्याचा उपयोग काही होणार नाहीये. सेल्फ स्टडीचा उपयोग तुम्हाला होणार आहे. आता उदाहरणार्थ बघूयात आपण की तुमचं आता नवीन
वर्ष आता सुरू झालेलं. जूनमध्ये तुमचं आता नवीन तुम्ही ज्या इयत्तेमध्ये गेला, समजा आता समजू 10वीमध्ये तुम्ही आता गेलेला आहात, 9वीतून 10वीत गेला. आता तुम्हाला समजा आता सेल्फ स्टडीला तुम्ही टाइम घेतलाय की तुमच्या टाइम टेबलमध्ये घेतलंय की संध्याकाळी 7 ते 7:30 इंग्लिशसाठी तुम्ही घेतलेलं आहे, तुम्ही ते लावलंय टाइम टेबल. त्याच्यात तुमचा टाइम काय दाखवतोय? 7 ते 7:30 इंग्लिश. तुम्ही इंग्लिशचं पुस्तक उघडलं, तुमच्या जागेवरती बसलात, जिथे तुमची घरामध्ये जागा आहे अभ्यासाची तुम्ही केलेली सेपरेट, त्या जागेवरती तुम्ही बसलात. 7 वाजता पुस्तक उघडलं, तुमचं टाइम टेबलमध्ये टाइम इंग्लिशचं आहे, पुस्तक उघडलं इंग्लिशचं, तुम्ही ते उघडलं. त्याच्यानंतर पहिलं काय वाचणार तुम्ही? इंडेक्स वाचणार, अनुक्रमणिका. आता इंडेक्समध्ये तुम्ही टॉपिक वाचणार, 1 ते 10 टॉपिक जे आहेत ते तुम्ही एकदा वाचणार, 2दा वाचणार, 3दा वाचणार. बरोबर? 3 वेळा तुमचं वाचून झालं, शांतपणे मन लावून वाचायचं, समजून घेऊन वाचायचं, फक्त वाचत राहायचं. एकदा वाचल्यावर आपल्या लक्षात राहत नसतं, 1, 2, 3 वेळा असं आपण ते वाचायचं. आता वाचून झाल्यानंतर काय करायचं? ते पुस्तक बंद करायचं, साईडला ठेवून द्यायचं. आता आपल्याजवळ काहीच नाहीये, आपण 3 वेळा ते वाचलेले इंडेक्स साईडला पुस्तक ठेवून दिलं. आता काय करायचं? डोळे मिटून शांतपणे बसायचं आणि काय करायचं? असं मनाला म्हणायचं नाही की मी आता इंग्लिशचा अभ्यास केला, असं नाही म्हणायचं. काय करायचं की मी आता काय वाचलं, कुठला विषय वाचला, काय वाचलं, काय मी इंग्लिश वाचलं. काय वाचलं इंग्लिशमधलं? इंडेक्स वाचलं. 10 टॉपिक होते, त्याच्यामध्ये मला किती आठवतात? 5 आठवतात, 3 आठवतात, 2 आठवतात, एकही नाही आठवत किंवा सगळेच आठवतात. तर मग सगळे जर आठवले तर लगेच काही उड्या नाही मारायचे की माझा अभ्यास झाला. 2 मला आठवतात, बाकी आठवत नाही, तरी असं समजायचं नाही की माझा अभ्यास नाही झाला किंवा मला आठवलं नाही, आठवलं जेवढं आठवलं तेवढं. अभ्यास झाला असेल त्यावेळेला म्हणायचंच नाही. तेव्हा काय म्हणायचं? मी फक्त वाचन केलं, मी फक्त अनुक्रमणिका वाचली, अभ्यास नाही केला, रीडिंग केलं, वाचन केलं आणि त्यातलं एवढं एवढं माझ्या लक्षात राहिलं. काय म्हणायचं? मन तुमचं काय सांगेल? इंडेक्स तू वाचलं आणि एवढे एवढे टॉपिक तुझ्या इथे स्टोअर झालेत, इथं इथं तू एवढं साठवले, वाचन केलेले, अभ्यास नाही केलेला तो. आता फक्त वाचन केलंय तू, अभ्यास कसा केलाय? तुम्हाला ते टॉपिक शिकवून पण झालेले नाहीये, त्या टॉपिकचा अर्थ माहिती नाही, त्या टॉपिकमध्ये तुम्हाला काय आहे ते शिकवलेलं पण नाही, त्यातलं काहीच माहिती नाही, तर तो अभ्यास माझा सगळा झाला असं तुम्ही म्हणू नाही शकत. तर तिथं त्यावेळेला फक्त मनाला काय म्हणायचंय की माझा आता सेल्फ स्टडीच्या टाईममध्ये मी आता फक्त रीडिंग केलेलं आहे, फक्त वाचलेलं आहे आणि जे वाचलेलं आहे ते फक्त मी इथं लक्षात ठेवलेलं आहे, पण तो माझा सगळा अभ्यास झालेला नाही, फक्त वाचन माझ्या लक्षात राहिलेलं आहे की इंडेक्समध्ये काय काय आहे. इंग्लिशच्या पुस्तकामध्ये हे 10 टॉपिक आहेत आणि या 10 टॉपिकमध्ये एवढे एवढे असे टॉपिक आहेत आणि ते मी वाचलेले आहेत. त्याच्यामध्ये काय आहे ते आत्ताच मला काही अभ्यास तो माझा झालेला नाही. आता बघा, आपलं मन जे आहे ना, हे मन हा आपला आरसा असतो. तो आरसा आपल्याला रियालिटी दाखवतो, वास्तव दाखवतो, खरं पण दाखवतोय. काही वेळेला आपल्याला बघा, मन आपल्याला 2 मनं असतात, 2 सिग्नल देतात. चांगलं काही झालं तरी पण आपलं मन आपल्याला दाखवत असतं आणि वाईट काही झालं तरी आपल्याला आपलं मन दाखवतं. म्हणजे आपण एखादी गोष्ट, आता फॉर एक्झाम्पल बघूयात, आपण वर्गामध्ये आता तुम्ही बसलेला आणि तुमच्या शेजारच्या बेंचवरच्या मुलगा जो आहे तो काहीतरी टीचरने लिहायला दिलेलं पण लिहित नाहीये तो, आणि त्याच्याकडे पेन नाहीये म्हणून तो लिहित नाहीये, तर तो बसलेला आहे असा आणि तुमचं लक्ष जातं त्याच्याकडे, त्याने काही तुमच्याकडे मागितलेलं नसतं, पण तुमचं लक्ष जातं आणि असं कळतं तुम्हाला की तो लिहित नाहीये. मग तुम्ही त्याला विचारता, का रे, का नाही लिहिते? मग तो म्हणतो पेन नाही. मग तुम्ही तुमच्याकडचा एक्स्ट्राचा पेन काढून देता, तुम्ही स्वतःहून त्याला विचारता,
लागतं आणि काही मागितलेलं नसतं तरी तुम्ही पण देता आणि तुम्ही ते स्वतःहून देता आणि मग तो लिहितो. म्हणजे मग त्याला टीचर मग बोलत नाहीत, कारण तो पण लिहितो. जर एकदा लिहिताना दिसला नसता तर टीचरने त्याला पनिशमेंट केली असते, बरोबर. पण मग तुमचं मन एक किती सांगतं, अरे वा, आपलीच पाठ आपण थोपटून घेतो की आपण किती छान काम करतोय, आपण दुसऱ्याला मदत करतोय, आपण चांगलं काम करतोय. म्हणजे आपलं मन आपल्याला शाबासकी देतं आणि आपल्या चांगल्या कामाची पावती देतं. काही वेळेला एखाद्याने आपल्याला मदत मागितली, आता त्याच 2 मुलांनी म्हटलं असतं मला पेन पाहिजे देतो, आपल्याकडे असलं कंपासमधलं तरी आपण देत नाही. आणि मग नंतर आपल्याला असं वाटतं की अरे, त्याने आपल्याला मदत मागितली होती, आपल्याला पेन मागितलं, तर आपल्याकडे एक सोडून 2-3 पेन पडलेले तरी आपण दिले नाही. आपण हे चांगलं नाही केलं, असं उलटं द्यायला पाहिजे होतं. पण आपण हे चांगलं नाही करत, असं वेळेला मदत करायला पाहिजे आपल्याला. तर आपलं मन तिथं पण सांगतं की तू हे चांगलं नाही वागत. एखाद्याला आपण रागाच्या भरामध्ये काहीतरी भांडणं करतो, काहीतरी त्याला चिडवतो, काहीही असं विनाकारण त्रास देतो एखाद्याला. मग ते आपलं मन नंतर आपल्याला सांगतं, अरे हे तू चांगलं नाही करत, असं नाही करायला पाहिजे. तू एवढं काही त्याला बोलायला नव्हतं पाहिजे, एवढं काही तू लगेच मारायला नव्हतं पाहिजे, एवढं काही तसं इन्सल्ट नव्हता करायला पाहिजे. असं आपली 2 मनं असतात. आता सांगायचा उद्देश असा की जेव्हा तुम्ही अभ्यास करताना किंवा काही ॲक्टिव्हिटी तुमच्या सेल्फ स्टडीच्या टाईममध्ये करताना, तर तुम्ही काही केलं ना तर मन लगेच तुम्हाला तिथल्या तिथंच लगेचच सिग्नल देतं की हां, हे तू चांगलं केलं, हे तुझ्या लगेच लक्षात राहिलं, हे तुला समजलंय. असं जेव्हा तुम्ही रिव्हिजन करता ना, तेव्हा तुम्हाला लगेचच्या लगेच तिथं रिझल्ट मिळतो की हो, हे तुझं झालेलं आहे, हे तुझ्या लक्षात राहिलेलं आहे, हे तू केलेलं आहे. आणि नाही केलं, फक्त शो ऑफ केला, आपला टाईम आहे, घरातले ओरडतात, कोणतरी अभ्यासाला बसले, त्यांना दाखवायला पाहिजे की मी अभ्यास, म्हणजे पुस्तक फक्त समोर उघडून बसलेलं आहे तुम्ही. करत काही नाही, डोकं मात्र भलतीकडेच आपलं गिरक्या घेतं आणि पुस्तक पुढ्यामध्ये झालं, वेळ गेला, डोक्यात पण काही नाही. मग हे असं जे तुमचा मनाचा आरसा असतो ना, तो तुम्हाला रिॲलिटी दाखवतो. तिथं तुमचं सेल्फ स्टडी आहे. तुम्हाला तिथं कुठला पेपर लिहून घेत नाही, कुठं तुम्हाला काही उत्तरं मागत नाही, काहीच करत नाही. तो फक्त तुम्हाला रिॲलिटी दाखवतो की तू आत्ता, आत्ता या वेळेला ऑन द स्पॉट तू करतोयस काय? तुझ्या लक्षात काय राहतंय का नाही राहत? का तू फक्त शो ऑफ करतोय? का तू फक्त फसवतोय इतरांना की मी अभ्यास करतोय, त्या टाईममध्ये जागेवर बसलोय आणि अभ्यास करतोय बघा, आणि स्वतःची फसवणूक करतोय. तर हे आपल्याला सेल्फ स्टडी दाखवत असतं. सेल्फ स्टडी हा तुमचा स्टडी, म्हणजे तुम्हाला तिथं त्यावेळेला कोणी गुरु नसतो. क्लासमध्ये, शाळेमध्ये कसं आपले टीचर असतात, आपले गुरु असतात आपल्या बरोबर. इथं तुमचा कोणी गुरु नसतो. इथं तुम्ही तुमचे स्वतःचे मार्गदर्शक असतात. स्वतःला तुम्ही मार्गदर्शन करता. मला हे करायचंय, असं करायचंय, मला आता वाचन करायचंय, नाही परत मला वाचलं पाहिजे, परत मला हे केलं. तुम्ही तिथे ॲक्टिव्ह असता. स्वतःमध्ये ॲक्टिव्ह असतात. स्वतःच्या ॲक्टिव्हिटी करत असतात. स्वतः हे वापरत असता की मला आता काय करायचंय, मला आता एकदा दोनदा वाचलंय ना, लक्षात नाही राहत, मला परत वाचलं पाहिजे. मला आता हे वाचून सुद्धा लक्षात राहत नाही ना, मला परत आता पाठ करायला पाहिजे, मला हे पॉईंट्स आता पाठच करायला पाहिजे. हे तुम्ही स्वतःलाच ऑर्डर देत राहता, स्वतःच त्याचं फॉलो घेत असता, स्वतःच ॲक्टिव्ह राहता, स्वतःच ॲक्टिव्हिटी करत असता. म्हणजे तुम्ही तिथं स्वतःचे गायडन्स असतात, स्वतःला स्वतः गाईड करता, मार्गदर्शक तुम्ही त्या ठिकाणी असतात. सेल्फ स्टडी काय करतो, तुम्हाला स्वतःचं गाईड, तुम्ही स्वतःचे मार्गदर्शक बनता आणि स्वतःलाच तुम्ही तुमच्या मेंदूला ऑर्डर देता की तू हे कर, ते कर, असं कर, तसं कर. तर हा फरक सेल्फ स्टडीचा असतो. तुम्ही ॲक्टिव्ह राहता, चार्जिंग होता, लगेच स्वतःला चार्जिंग करता. त्या वेळेमध्ये तुम्ही त्या पुस्तकाशी, त्या विषयाशी, त्या पुस्तकातल्या टॉपिक बरोबर कनेक्ट असता. म्हणजे तिथं तुमचा खरा स्टडी असतो. रिव्हिजन करणं, उजळणी करणं, स्वतःला स्वतःमध्ये साठवून घेणं, स्वतःला ॲक्टिव्ह करणं, त्या ठिकाणी ॲक्टिवेट करणं आणि स्वतःला त्या ठिकाणी ॲक्शन करणं. तर हे जे करणं असतं ना, हे तुमचं एकट्याचं असतं आणि हे तुम्ही एकट्याने जे केलेलं असतं ना, तो तुमचा सेल्फ स्टडी तुम्हाला परीक्षेच्या वेळेला कामी येतो. त्यावेळेला तुम्ही जे रिव्हिजन करून इथं साठवलेलं असतं ना, मग पुस्तकातलं वहीतलं तुम्हाला आठवत नाही, परंतु इथं तुम्ही जे साठवलेलं असतं, तुम्ही जे स्वतः केलेलं असतं, तुम्ही तुमच्या भाषेमध्ये तो अभ्यास केलेला असतो, बोलीभाषेमध्ये तयार केलेली असतात उत्तरं
आन्सर जी आहे ती तुमच्या बोलीभाषेमध्ये तुम्ही तयार करता, मग ती पुस्तकी भाषेमध्ये तयार करता आणि मग ती इथं साठवून ठेवता. पण तुम्ही जे बोलीभाषेत केलेलं असतं ना, ते तुम्हाला ऐन परीक्षेच्या वेळेला आठवतं आणि तिथं तुम्ही ती व्यवस्थितरित्या तुम्ही ती उत्तरं लिहू शकता. तर हा सेल्फ स्टडीचा सर्वात महत्त्वाचा फायदा असतो. तुम्ही बाकीचं करता सगळं, ते करायला हवं, नाही असं नाही. त्या गोष्टी तुमचं स्वाध्याय सोडवणं, वर्गपाठ, गृहपाठ सोडवणं, पेपर सोडवणं, क्वेश्चन पेपर सोडवणं, हे सगळं आलंच, हे तर तुम्ही करताच. परंतु त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचा हा सेल्फ स्टडी तुमच्या स्वतःसाठी असतो. तर असा हा सेल्फ स्टडी प्रत्येकाने करायचा आहे, प्रामाणिकपणे करायचा आहे आणि तो जागरूकपणे करायचा आहे. तो तुमचा मनाचा आरसा असतो. ऑन द स्पॉट तुम्ही काय करत आहात, काय नाही करत आहात, ते तुमचा समोरासमोर तुमचा जो संवाद असतो एकमेकांशी, एक आरशाच्या समोर तुम्ही असता. एक सेल्फ स्टडी म्हणजे समोर आरसा असतो तुमच्या आणि तिथल्या तिथे ऑन द स्पॉट तुम्हाला तो रिझल्ट देत असतो आणि तो रिझल्ट तुम्हाला पुढं प्लॅनिंग करायला उपयोगी ठरतो आणि त्यानुसार मग तुम्ही तुमचं अभ्यास ठरवू शकता की मी हा सब्जेक्ट मला कसा समजतोय, नाही समजत आहे, काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, अशी स्वतःचीच उत्तरं तुम्ही मिळवू शकता. तर असा प्रयत्न करायचा आहे तुम्हाला आज आणि आत्तापासून आणि सेल्फ स्टडीवरती तुम्हाला जास्तीत जास्त फोकस करायचा आहे. जास्तीत जास्त म्हणजे दररोजच कंपल्सरी सेल्फ स्टडी करायचा आहे तुम्हाला आणि तुम्ही तो करणार आहात अशी इच्छा व्यक्त करते. पुन्हा भेटूयात. धन्यवाद.